त्यांच्यावरती टीका करत असताना आपण थेट त्यांची तुलना ही औरंगजेबाशी केलेली होती. औरंगजेब आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यात काय साधर्म्य आपल्याला वाटलं की आपल्याला ही टीका करावीशी वाटली? त्यांच्या गव्हर्नन्सची मी तुलना केली, त्यांच्या कारभाराची तुलना केली आणि त्यांच्या दोघांच्या कारभारामध्ये मला मोठ्या प्रमाणावर साम्य आढळून आलं. सर्वात मोठं म्हणजे काहीही करायचं तर धर्माचा उपयोग. औरंगजेबी त्यांनी तर एक मौलवीच ठेवला होता, ते प्रत्येक निर्णयात विचारायचे. त्याच्यावर मराठी वाङ्मयामध्ये खूप चांगले नाटकं आणि साहित्य येऊन गेलेलं आहे त्या संदर्भात. तर ते विचारायचे आणि मग करायचे. तसं हे कोणचंही करत असताना हे धर्माचा आधार घेतात. हा पहिला त्यांच्यातलं साम्य आहे. दुसरा जो आहे तर कारभारामध्ये जे स्तुती करतील, जे त्यांनाच प्राधान्य दिलं जातात. आणि औरंगजेबाचं असं होतं की त्यांनी कुठे गेले आणि त्यांनी घरापुढे उभे राहिले, या कोणत्या संस्थेपुढे स्थळापुढे उभे राहिले, आतून नमस्कार केल्यावर सलाम केल्यावर जर उत्तर नाही आलं तर ते पाडून बुलडोजर चालवायचे. तर फडणवीस साहेबांचाही कारभार जो आहे गव्हर्नन्स, ते त्यांना कोणी आवडलं नाही तर ते लगेच त्यांच्या घरी ईडी, सीबीआय, काहीतरी रेड बीड हे पाठवतात. संभाजी महाराजांचा, जसं छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबाने छळ केला आणि सांगितलं की धर्मांतर कर नाही तर तुला आम्ही मारून टाकू, आणि खूप छळछळ आपल्या संभाजी महाराजांना छळलं. देवेंद्र फडणवीसजी म्हणतात की आमच्या पक्षात येऊन जा किंवा गप्प बस, नाही तर तुझ्याकडे सीडी पाठवू, तुला खोट्या गुन्ह्यात आम्ही अडकू, तुझ्यावर सीबीआयची केस करू. तर तिथेही ते करतात. आणि दुसरीकडे ज्या घटना घडतात आहेत, जी मोगलाई आपण म्हणतो, ती मोगलाईसारखं प्रशासन सध्या सुरू आहे. मग तुम्हाला असं वाटतं का की त्या आधारावरच सरकार टिकून आहे? त्या आधारावरच त्यांना सरकार हाकण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, हे मात्र खरं. बीडची घटना आपण जी म्हणतो, संतोष देशमुख यांची हत्या, ह्या पोलिसांचं अपयश आहे एवढा पुरता हा भाग नाही. बीड जिल्ह्यामध्ये पोलीसच नाही आहे. हम करे सो कायदा ही बीडची एकंदरीत परिस्थिती आहे. ज्या व्यक्तींवर मोबाईल टॅपिंग केले आणि लोकांच्या व्यक्तिगत खाजगी आयुष्यात गेले, नाव बदलून टॅपिंग केलं, असे आरोप सिद्ध झालेल्याच व्यक्तींना महाराष्ट्राची सूत्र दिल्या जातात. हे नैतिक दृष्टिकोनातून चुकीचं आहे. पण आता सरकारमध्ये फडणवीसजींनी सांगितलं असेल की तुम्ही हे काम करा, म्हणून त्यांना हे दिलेलं खिरापत असावं. आणि आता तुम्ही जेव्हा अशा गोष्टी कराल तेव्हा पोलिसिंग अस्तित्वात कुठे राहील? जिल्ह्यांमध्ये आता अवैध व्यवसाय हे फार मोठ्या प्रमाणावर बोकाळलेले आहेत. आपण कालची घटना बघितली की एका फाशी घेतलेल्या व्यक्तीच्या तपासाकरता 2 पोलीस गेले, तर गावकऱ्यांनी त्यांना बदाडलं. तर हे पोलिसिंगच नसल्याचं जे सगळे प्रकरणं समोर येतात आहेत, या सगळ्या प्रकरणाचा अर्थ काय? बरं, पण जसं तुम्ही हे एक उदाहरण दिलं, तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे घडलं ते राजकारण होतं, नाट्यमय घडामोडी होत्या, की सत्य होतं जे आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलं? नाट्यमय घडामोडी आणि ते तर ते सत्यच होतं. आणि एकंदरीत बीड जिल्ह्यामध्ये पोलिसिंग नाही. सगळी सत्ता जी आहे ती सरकारच्या हातात. मग ते पालकमंत्री असतील, अजून स्थानिक दुसरे नेते असतील, अर्थात सत्ताधारी, यांच्याजवळ ही सगळी सत्ता आहे. आणि त्यातून तो झालेला आमचा ऐकाल तर ठीक आहे, नाहीतर आम्ही तुम्हाला खतम करू. संतोष देशमुखला ज्या क्रूर पद्धतीने हत्या केली त्याचा अर्थ काय होता की कोणी बोलायचं नाही, आम्ही जसं म्हणू तसं वागायचं. आणि करिता त्यांना एवढ्या क्रूर पद्धतीने मारलं. आणि जे खून करणारे होते त्यांच्या चेहऱ्यावरचं जे विकृत हास्य आहे ते आम्हीच इथले सर्व आणि आम्हीच इथले राजे आहोत. हे मी जो औरंगजेबाच्या कारभाराशी जी तुलना केली, तर जेव्हा औरंगजेबाच्या काळात मुंडकं कापून भाल्यावर फिरवल्या जायचं असं जे म्हणतात, ते संतोष देशमुखची हत्या ही त्यातलाच एक प्रकार आहे. आणि यामागचा जो कार्यकारण भाव आहे तो म्हणजे आम्हीच सर्व आहोत, आम्हीच पोलीस आहोत, आम्हीच सरकार आहोत, हा दाखवण्याचा, भासवण्याचा त्यामागचा प्रयत्न होता. त्यामुळे ते एकंदरीत. पण त्या ठिकाणी पण विरोधी पक्ष कमी पडताना दिसला आणि थेट सत्ताधारी आमदारांनीच हे सगळं प्रकरण उघडकीस आणलं, असं का? ती एक व्यवस्था देवेंद्र फडणवीसांनी लावली आहे की विरोधी पक्षाच्या ऐवजी स्वतःच्याच काही मंडळींना बोलायला लावायचं, याही बाजूनी त्याही बाजूनी. काही अजून राजकारणात नसणारे पण काही चेहरे आहेत, ते पण चेहरे सांगतात. एकीकडे कोणाकडे इशारा आपला? एकीकडे ते वाभाडे काढतात प्रशासनाचे, एकीकडे ते प्रकरण सांगतात, गृह विभाग, पोलीस किती चुकले, कसे चुकले ते सांगतात. आणि दुसरीकडे गृहमंत्री जे आहेत हे खमके आहेत हे सांगतात. तर एक तर गृहमंत्री खमके आहेत म्हणा,
आणि म्हणजे पोलीस विभागाशी संबंधित आलं. त्यामुळे हा कुठेतरी एक महाराष्ट्राच्या जनतेला भ्रमित करण्याचा एक खेळ हा महाराष्ट्रात चालू आहे हे पण समजून घेतलं पाहिजे. संतोष देशमुखच्या हत्येला तिथल्या लोकांनी आणि एकंदरीत त्या घटनेचं जी क्रूरता होती त्या क्रूरतेमुळे ते झाकू शकले नाही. बीडमध्ये गेल्या वर्षभरामध्ये किती खून झाले याचा जर लेखाजोखा घेतला तर अनेक खून झाले. पण तर या खुनामध्ये जी मोटस ऑपरेंडी होती, जी पद्धत होती, त्यामुळे ती घटना लपून राहणारी नव्हती. आणि भाजपचाच जो बूथ प्रमुख आहे त्या बूथ प्रमुखाचीच हत्या होते आणि तरी तिथे भाजप काही करत नाही, ही फार मोठी शोकांतिका. याचा अर्थ काय की त्यांना जे पन्ना प्रमुख, बिन्ना प्रमुख, बूथ प्रमुख जे म्हणतात सगळं खोटं आहे. यूज अँड थ्रो हीच त्यांची पॉलिसी आहे. भाजपचे बूथ प्रमुख असूनही संतोष देशमुखच्या इथे भाजपचे प्रांताध्यक्ष गेले नाहीत, मुख्यमंत्री भाजपचे ते गेले नाहीत. त्या परिवाराच्या प्रती त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांनी संवेदनाही व्यक्त केल्या नाही. त्यामुळे हे सर्व जे चाललंय हे खूप एका कारस्थानाच्या भागामध्ये जसं चित्रपटात दाखवतात. मी एखादा नव्याने डॉन हा आरोप करणार नाही, मात्र एखादा डॉन ज्या पद्धतीने कारभार करतो त्या क्रूर पद्धतीने बऱ्याच गोष्टी होताना आढळतात. बरं, या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना सातत्यानं टार्गेट केलं गेलं किंवा त्यांचं नाव समोर येताना दिसलं, तेच आका असल्याचंही अनेक वेळेला